देशात काय गडबड चालली बेफाम गडबड काम नाही धंदा नाही तर काही नाही. काय आता कुणाला मतदान करणार आहे यावेळेला? अहो, जे आपल्याला दिले तर त्यांनाच करणार ना, नाही दिल्यावर काय करणार? कोण तुमचं भलं कोण करतंय? आज भलं कोणी करत नाही, खाली नुसतं वोटिंग मागायचं कुठे त्या बाकीच्या टायमाला कुठे काय होतं ते कळत नाही. नेते कार्यकर्ते आणि उमेदवार हे लोकसभेच्या प्रचारात दंग आहेत. मात्र दुसरीकडे ज्यांचं हातावर पोट आहे तो मजूर वर्ग मात्र आपल्या आजच्या रोजंदारीच्या प्रतीक्षेत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असे ठिकठिकाणी मजूर अड्डे आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग हा रोजंदारीसाठी येऊन उभं राहतो. त्यांच्याशी आपण या लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. काय इथं कशासाठी थांबले? मजुरीसाठी थांबलो. मजुरीशिवाय सगळ्यांना पर्याय नाही, काही नोकरी नाही, कामधंदा नाही. पोट भरायचं म्हणल्यास नंतर लोकांना मजुरी करावंच लागणार आहे. मजुरीसाठी थांबलो तिथं. तुमची ही लगबग सुरू आहे, देशात दुसरी एक लोकसभेची लगबग सुरू आहे, त्याच्याबद्दल काय माहित आहे का? आहे ना, लोकसभेचे इलेक्शन आहे आता. याची तारीख नाही मला सांगता येणार आहे. आता काय होतं, सर्वसामान्य लोकांना इलेक्शन चे काही घेणं देणं पडत नाही. कारण इथं लोक जे आलेले इथं हे कशासाठी आलेले आहेत की स्वतःचं पोट भरण्यासाठी आलेले लोक आहेत. इथं त्यांना स्वतःचं घर कसं भागवायचं त्याच्या अडचणी येतं, त्याच्यामुळे इथं उभा आहे. त्याच्यामुळे देशात काय चाललंय याचा विचार करायची काम करायला तरी गरज नाही आणि तो करीतही नाही काम करायला. सरकार कोणाचंही असू दे, भाजपचं येऊ किंवा काँग्रेसचं येऊ, कुणाचंही जरी सरकार आलं तरी आतापर्यंत कुठल्याही सरकारने कामगारासाठी काही केलं नाही. काय चाललंय देशात, काय चाललंय सध्या? देशात काय गडबड चालली बेफाम गडबड काम नाही धंदा नाही तर काही नाही. पैसा मिळाला, उपाशी बसायची वेळ आली, काय करणार? हे काय असं उभं राहून महागाई जायला लागते. आज लागेल काम लागेल, उद्या लागेल काम, काय काम लागणार? काय काम लागणार? काय काम होत नाही. हाजरे हजार 800-900 आणि महागाई मरणाची आहे. काय खावं दिला नाही आहे का नाही? 800-900 मोदीजी म्हणतायत की आम्ही सगळ्यांची गॅरंटी घेतली आहे. काही गॅरंटी आमच्या बसवर एक कागद नाही आला, आमच्या बसवर कागद नाही आला. कोणाला विचार कसला कागद? कसला? काय वरून द्यायची ना, कुठं काय काम करायला जेवणाची ह्याची त्याची काहीच नाही. आता मतदान कोणाला करणार तुम्ही? आता ते मतदानाचं बघू, ते मतदानाचं सांगत नाही. का बरं? नाही तेच सांगत नाही, मतदानाच्या नंतर बघू. पण कोण तुमचा चांगला विकास करेल असं वाटतं तुम्हाला? नरेंद्र मोदी करतील, राहुल गांधी? कोणी करीत नाही. जनता एवढे म्हणून थांबले, एवढे जनता थांबली. दादा कसं काय करायचं? असं कोण आहे? स्कीम काढते आम्हाला कोणी नाही ना. कोण करेल विकास? कुणीच करू शकत, सगळे सारखे आहेत. सगळं असं पुन्हा बोलते आम्हाला म्हणजे पेटे देतो, पेटे देतो, पेटे 600 रुपये घेतले मग पेटे दिली. तुम्हाला कुठल्याच राज्यकर्त्यावरती विश्वास नाही? काय केलं कोणी काय करून दिलंय कोणाला? आलेलं अनुदान आलेलं सुद्धा इथवर येऊन देत नाही. काय तुम्ही कुठून आले? कर्नाटकवरून. काय मग तुम्हाला इथं काय यावं लागले कर्नाटकवरून? कामसाठी आलो होतो पण काम लागलं काय नाही. इथं पण काय आम्हाला लेबर कार्ड बनवून देतो म्हणून 2-3 वेळा आले होते पण आम्हाला कोणी बनवून दिलं नाही, काय नाही. किती वर्षापासून तुम्ही असं इथं? 16 वर्ष झालं इथं. पण असं फिक्स नोकरी नाही तुम्हाला? नाही फिक्स कधी लागली नाही. आपल्याला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस लागल्यावर काय होतंय? काय नाही. काय रोजचं किती रुपये तुम्हाला मिळतात आणि घरचं 3 वेळेचं जेवण मिळतं? 1 दिवस गेलं की 700-800 रुपये मिळते पण आम्हाला पुरवण ते काय नाही. अशा कामगारांच्या प्रतिक्रिया आहेत. अभी देश का भला कौन करेगा? क्या मालूम, बोल नहीं सकते. क्यों किसी नेता पे भरोसा नहीं है? भरोसा किधर, नेता को सब भरोसा खाने वाला नेता रहता है. नेता पे कोई भरोसा नहीं करने का. काय तुम्ही कुठले बाबा? इथलेच आहे. इथलंच आहे. बोला. काय आता कुणाला मतदान करणार आहे यावेळेला? अहो, जे आपल्याला दिले तर त्यांनाच करणार ना, नाही दिल्यावर काय करणार? कोण तुमचं भलं कोण करतंय? आज भलं कोणी करत नाही, खाली नुसतं वोटिंग मागायचं कुठे त्या बाकीच्या टायमाला कुठे काय होतं ते कळत नाही. बाकी टायमाला तिकडेच आणि त्यांच्या ऑफिस मध्ये जावं, नगरसेवकाचं जावं या कुणाचं जावं, हा उद्या बघू परवा बघू, तेच काम आहे. एवढंच आहे. आता कुणाला मतदान कोणाला करणार? आमच्या मनावर राहिलं ना कुणाला करायचं नाही करायचं. फक्त
काँग्रेस राहुल गांधी, फक्त राहुल गांधी. राहुल का बरं का त्यामुळे काँग्रेसने लय वर्ष काम केलं सगळ्या गरिबासाठी, पण या भाजपनं काही काम नाही केलं नाही. भाजप तर म्हणते की 70 वर्षात देशाचं वाटलं. अजिबात नाही. मोदीने केले, थोडंफार केले, पण काँग्रेसने जास्त केले. काँग्रेस जास्त या वर्षी मतदान फक्त काँग्रेस. काय राहा तुम्ही? अरे मोदी जे काँग्रेस बोलले ना, जे काँग्रेस नाही केलं ते मोदी केलेलं आहे. जे काँग्रेस नाही केलं ना ते बीजेपी सरकार केलेलं आहे. मोदी जे केलेलं ना ते चांगलंच केले. ते काँग्रेस सरकार नाही केलं ते मोदी केलेलं आहे. आतापर्यंत केलं होतं का? तुम्हाला आजचे दिन आले का? हा आले, काय आले? सगळं आले, सगळं गॅस दिले. नरेंद्र मोदी बोलले की येतो गॅस स्वस्त करा. गॅस स्वस्त झाला का? गॅस स्वस्त नाही, काँग्रेस सरकार होतं तेव्हा गॅस होतं का? पत्ते खाल्लं होतं का? पेट्रोल झालं स्वस्त. ते विचारतात पेट्रोल स्वस्त झालं का? नाही पहिलं काँग्रेस सरकार होतं तेव्हा गॅस होतं का? पत्ते घराला नाही होत. काँग्रेस काँग्रेस सरकार असताना तुमच्या घरात गॅस होता? नव्हता पण स्वस्त होता तेव्हा. नव्हता गॅस, चूल होते बघ, चूल, तरी पण स्वस्त होतं सगळं. म्हणजे काम राशन वगैरे हे ते सगळं स्वस्त होतं. तुमच्या घरी काँग्रेस असताना गॅस होतं का तुमच्या घरी? त्यावेळी ते म्हणतात होतं. नाही होत अजिबात नाही होत. ज्यापर्यंत मोदी आला तेव्हापर्यंत प्रत्येक घराला गॅस दिले, शौचालय केले. आता स्वच्छ म्हणतात की गॅस दिलाय, पण गॅस दिलाय काय झालं? गॅस देऊन काय झाले? महंगे वाढवले. गॅसचे दर वाढले. अजून वाढणारच आहे ना. प्रत्येक रेट वाढले, प्रत्येक रेट वाढले, वाढणारच. ते पहिल्यासारखं आता माणसं आहे का? पहिल्यासारखं माणसं नाही ना. प्रत्येक माणसं वाढणारच, रेट वाढणार. ते काय म्हणतात मोदींमुळे आजचे दिन आले? मी सांगतो, मी बुलढाणा जिल्ह्याचा माणूस आहे. जवळजवळ याच नाक्यावर सध्या बुलढाणा जिल्ह्यातले जवळजवळ 3,000 ते माणसं. आम्ही जर समजा मोदींनी जर चांगलं काम केलं असतं बुलढाणा जिल्ह्यात तर अति आम्ही आलोच नसतो. आता नरेंद्र मोदीनं आणि त्याच्या कार्यकर्त्यांना बुलढाणा जिल्ह्यात नेमकं काय केलं हे तुम्हाला मी आज रोजी खरी माहिती सांगतो. आमच्याकडे खरी गोष्ट सांगतो, सध्या बिमाऱ्या चालू आहेत, कामधंदे नाहीत, पाण्याची समस्या. माझं स्वतःच गाव बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव तालुका, आम्हाला सध्या बी पाण्याची व्यवस्था नाहीये आणि तरी आम्हाला खरोखर काम नाही. मी हरे घरात नळ आणि जल हे देणार आहे. फक्त मला 5 महिने, आज 15 वर्ष झाली तरी नरेंद्र मोदीने घरात नळ न दिला ना जल न दिले. आम्ही एवढे काहीतरी हे सगळे म्हणतात त्यांना काय आजचे दिन आलेले नाही. नाही पहिलं हा माझं म्हणणं आहे. पहिलं काँग्रेस सरकार होता तेव्हा हे काम करत नव्हतं का? घरी बसून खात होतं का हे? मग आमचं जे अरे संविधान असं काय आहे, राव? आमचं संविधान तुम्ही कुठल्यात हे कर्नाटक, प्रॉपर कर्नाटकचं. मग आई तर पहिल्यापासून इथं आहे महाराष्ट्रात. हा ते पहिल्यापासून काँग्रेस सरकार होतं तेव्हा पण काम करत होतं, आता बी काम कर्नाटकात झालं असेल. हे सगळे महाराष्ट्रातले आहेत. हे म्हणतात की इथं काय झालं नाही, तुम्ही पण महाराष्ट्रातच आता राहिला. आता राहिले सध्या माझं जन्म झालं इथं महाराष्ट्रात. कशामुळे महाराष्ट्रामध्ये कशामुळे आले? कामासाठी आले. आम्ही जर जपून राहिलो असेल तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्याच्यावर आम्ही जपून राहिलो आणि आमचं संविधान बदलवायची यायची स्मिता आहे. नरेंद्र मोदीनं आमचं संविधान बदलवण्याची आहे ना हे केलं. 400 पार करतो म्हणतात, संविधान बदलायची याची आशा आहे, पण संविधान काही बदलू शकत नाही. आमचं गोरगरीब आहे, बंजारा समाज. संविधान पाहिलं ना आपलं काँग्रेस सरकार. ऐका, काँग्रेस सरकार होता तेव्हा देश कुठे होता? देश कुठे होता? आमच्या सगळ्या कलमा मग आता किती खाजगीकरण केलं. त्या ठिकाणी आलं तर देश. आम्ही कामाला अरे राम मंदिर केलं होते का? राम मंदिर केलं झालं होतं का? आम्हाला काही झोपायचं का? आम्हाला काम कष्टाचं नाही. घरी खायला आम्ही खाजगीकरण केलं. अरे राम मंदिर आमचं काय करणार? आम्ही रोज काम केल्याशी तर पोट भरत नाही नाकेवर. काय राम मंदिर? काय मोदी म्हणतो तुम्ही? मोदीविषयी नाही. आम्ही काम, आम्हाला काम भेटायला पाहिजे. काम नाही, रोजगार पाहिजे. फक्त मंदिर झाली हे झाली, मंदिरवर काय आमचं पोट भरतं का इथं? काहीच नाही. काय म्हणते? अरे सगळं पोट भरते. मंदिर नसता, देश नसता, तुम्ही नाही पण होत नाही इथं. मग काय आम्हाला ना रोज काम केल्याशिवाय साहेब इथं पोट भरत नाही. रोज आहे ना आम्हाला काम केल्याशिवाय पोट भरत नाही इथं. काय मंदिर गिंदिर आम्हाला काय इथं नाही. राम मंदिर केलंय, राम मंदिरवर आमची इथे पोट भरतो का? नाही. आमच्या गरिबासाठी काय तर सोय करायला पाहिजे मोदीने. काय गरिबांसाठी सोय नाही? काहीच नाही, सोय नाही. आम्हाला काही सोय नाही. मोदी मला एवढे पैसे टाकतो, काय टाकलं लोकांना पैसे आम्हाला सांगा. मोदीचे ना फक्त हवा सोडतो. हे तर म्हणतात की 2,000 रुपये येतात त्यांच्या अकाउंट. एवढं काम करायला विचारायला कोणाला येतं पैसे विचार एवढं काम करायला? तुमच्या अकाउंट येतात का? 2,000 नाही आले. तुमच्या अकाउंट येतात. तुमच्या अकाउंट
तुमच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटला 2000 येतात का? मोदीचे पैसे तुमच्या हातात का 2000 अकाउंटला सरकार? तर हे अशी परिस्थिती या सगळ्या मजूर अड्ड्यावरती आहे. या सगळ्यांचं पोट हातावरती आहे. रोज सकाळी कामावरती जायचं, जे पैसे भेटतील ते पैसे घ्यायचे आणि संध्याकाळचं जेवण करायचं आणि दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची सोय करण्यासाठी पुन्हा एकदा या मजूर अड्ड्यावरती यायचं. अशी परिस्थिती या सगळ्या मजुरांची आहे. आणि त्यांच्यामध्ये लोकसभेबद्दल त्यांच्यात नेमकी काय चर्चा चालते आणि त्यांची नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींबद्दलची काय मतं होती हे जाणून घेण्याचा आम्ही यातून प्रयत्न केला. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.